मंत्रिमंडळामध्ये मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान मिळाल्याचं चित्र आहे। 39 मंत्र्यांपैकी 16 मराठा तर 17 ओबीसी मंत्री आहेत। फडणवीसांसह ब्राह्मण समाजाचे 2 मंत्री आहेत, तर मुस्लिम आणि जैन समाजातील प्रत्येकी एक मंत्र्याचा समावेश आहे। आपण समजून घेऊया कोणत्या समाजाला कसं स्थान देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाचे मंत्री आपण पाहतोय एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, नितेश राणे, दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, योगेश कदम, भरत गोगावले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, मेघना बोर्डीकर आणि प्रकाश आंबेडकर। तर ओबीसी समाजाचे मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, अदिती तटकरे आणि अतुल सावे। तर जयकुमार गोरे, पंकज भोयर, गणेश नाईक, आकाश पुणकर, दत्ता म्हणे, संजय राठोड, इंद्रनील नाईक, आशिष जयस्वाल आणि जयकुमार रावत। तर ब्राह्मण चेहरे कोण आहेत तेही पाहूया आपण। मराठा समाजाचे एकूण 16 मंत्री आहेत, तर 17 ओबीसी। देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत ब्राह्मण समाजाचे मंत्री आहेत, तर मुस्लिम जैन या समाजाला किती स्थान देण्यात आलंय, तर अनुसूचित जातीचे मंत्री संजय चौकारे आणि संजय शिरसाट, तर हसन मुश्रीफ मुस्लिम समाजाचे मंत्री, जैन समाजाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खुल्या प्रवर्गातील चेहरा माधुरी मिसाळ। दरम्यान ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार मानलेले आहेत। नेमकं काय म्हणणे त्यांचं पाहूया। आजपर्यंत राजकीय इतिहासामध्ये ओबीसीचे एवढे मंत्री कधीच झाले नव्हते। यावेळेस महायुतीकडून 17 आमदारांना मंत्री करण्यात आलेला आहे। सामाजिक भान ठेवून विविध समाज घटकातील लोकांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। हे पहिल्यांदा घडलेलं आहे। अन्यथा या ठिकाणी 80% हे मराठा असायचे, आता 16 मराठा आहे आणि 17 ओबीसी आहेत। हे पहिल्यांदा घडलेलं आहे। सामाजिक भान ठेवून महायुतीने जे मंत्रिमंडळ केलेलं आहे त्याबद्दल आपण आभारच मानायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।